नमस्कार मित्रांनो, नर्सिंग ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत PANDT किंवा PCPNDT कायदा, जो 5 मार्काला GNM थर्ड इयर स्टुडंटना हा इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारला गेला. तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर PNDT कायदा काय आहे तर प्रस्तुतीपूर्व व्याख्या बघूया. त्याची इथे व्याख्या येईल थोडक्यात. प्रस्तुतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा जो गर्भलिंग तपासणी गर्भपात करण्यास प्रतिबंध करतो PNDT कायदा असं म्हणतात. प्रस्तुतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा जो गर्भलिंग तपासणी आणि गर्भपात करण्यास प्रतिबंध करतो त्यास PNDT कायदा असे म्हणतात. हा कायदा खूपच महत्त्वपूर्ण आहे. कशासाठी तर हा कायदा स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी बनवला असून या कायद्यानुसार गर्भाचे लिंग जाणून घेण्यासाठी वैद्यकीय चाचण्या करणे किंवा गर्भपात करणे हे बेकायदेशीर मानले जाते. ह्या कायद्यानुसार हा कायदा 1994मध्ये लागू करण्यात आला. 2003मध्ये त्यात सुधारणा आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली. 2011मध्ये काटेकोरपणे सुधारणाही करण्यात या कायद्यामध्ये आल्या आहेत. त्यानंतर 20 सप्टेंबर 1984 रोजी ह्या कायद्याची निर्मिती किंवा लागू करण्यात आला. ज्याचा उद्देश काय आहे या कायद्याचा तर गर्भाच्या लिंगाचे निर्धारण करण्यासाठी प्रसूतीपूर्व निदान पद्धतीवर बंदी घालणे हा मेन उद्देश आहे. ज्यामुळे बऱ्याचदा वंशाच्या दिव्यासाठी मुलींची आईच्या गर्भातच हत्या केली जाते. तर कित्येक ज्या निरपराध मुली असतात, निष्पाप मुली असतात, ज्यांचा जन्म होण्याआधीच त्यांचा गर्भात खून एक प्रकारे केला जातो. तर त्याच्यासाठी हा कायदा करण्यात आला. तर ज्यामुळे स्त्रीभ्रूण हत्येचा धोका निर्माण होतो. प्राथमिक उद्देश स्त्रीभ्रूण हत्येवर नियंत्रण ठेवणे हा या कायद्याचा उद्देश होता. या कायद्याचे साधे निरीक्षण केल्यास असे दिसून येते की रेडिओलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट, कारण सोनोग्राफी सेंटरमध्ये, त्याच्यानंतर आपण गायनेकोलॉजिस्ट जे म्हणू शकतो, स्त्री प्रसूती तज्ज्ञ, जे काय करतात सोनोलॉजिस्ट त्यांना सांगतात आणि मग तिथे जाऊन आपल्याला जे आपण असं म्हणतो गायनेकोलॉजिस्टकडे गर्भपात केला जातो. तर इथे रेडिओलॉजिस्ट सोनोलॉजिस्ट होणाऱ्या परिणामाच्या दृष्टिकोनातून हा कायदा एक कठोर कायदा आहे. हा कायदा चुकीच्या रेडिओलॉजिस्ट किंवा सोनोलॉजिस्टला कोणतीही सुटका देत नाही. तर त्यांना रेकॉर्ड्स ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी जिथे गर्भलिंग निदान सोनोग्राफीद्वारे होते तिथे त्यांच्यासाठी थोडंसं ह्या कायद्यामुळे काय होतं की लिंग सांगण्यास सक्त मनाई केलेली आहे, कारण मुलींची जी गर्भात हत्या केली जाते. तर कायद्याच्या संबंधित महत्त्वपूर्ण गोष्टी कोणत्या आहेत तर PCPNDT ह्याला म्हणतात. तर PCPNDT कायद्याचा कलम 18 अंतर्गत नोंदणी असणे गरजेचं आहे. कायद्याच्या कलम 5 अंतर्गत गर्भवती महिलेची लेखी संमतीने गर्भाचे लिंग सांगण्यास मनाई आहे. ठीक आहे. कायद्याच्या कलम कसं आहे, कायद्याच्या कलम 5 अंतर्गत गर्भवतीची महिलेची सोनोग्राफी केली जाणार आहे, तिची लेखी संमती असलं पाहिजे आणि गर्भाचे लिंग सांगण्यात जेव्हा आपण सोनोलॉजिस्टकडे जातो तिथे सक्त मनाई आहे. कायद्याच्या कलम 29 अंतर्गत तरतूद केल्यानुसार नोंदीची देखभाल करणे, लिंग निर्धारणावर बंदी घालण्याचा फलक लावून मोठ्या प्रमाणात जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे. त्याच्यानंतर ह्याची मुख्य उद्दिष्ट काय आहे तर स्त्रीभ्रूण हत्या रोखणे हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट काय तर स्त्रीभ्रूण हत्या रोखणे हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट. ह्या कायद्यानुसार गर्भाचे लिंग निश्चित करण्याचे आणि त्यानुसार गर्भपात करण्याच्या पद्धतीवर प्रतिबंध आहे. लिंग गुणोत्तर सुधारले पाहिजे, स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी हा कायदा मदत करतो. प्रसूतीपूर्व निदान तंत्राचे नियमन हा कायदा प्रसूतीपूर्व निदान तंत्राचा गैरवापर रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आता ह्याच्या PNDT किंवा PCPNDT कायद्याच्या मुख्य तरतुदी कोणत्या आहेत तर लिंग निर्धारणावर बंदी, गर्भाचे लिंग निश्चित करणे आणि ते उघड करणे कायद्याने प्रतिबंध आहे. लिंग निवड प्रतिबंध गर्भधारणेपूर्वी किंवा नंतर लिंग निवड प्रतिबंध करणे आवश्यक आहे. प्रतिबंध निवड करण्याची आपल्याला कोणतेही ही नाही आहे, आपण निवड करू शकत नाही. जे बाहेरच्या देशामध्ये आधीच लिंग कुठलं आहे बाळाचं, कुठल्या जेंडरचं बेबी आहे ते सांगितलं जातं. आपल्या देशात ही मनाई आहे. दंडात्मक कारवाई, कायद्याचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. तर अशा प्रकारे हा PNDT कायदा आहे. त्याच्याबद्दल ही थोडक्यात माहिती होती.
त्याला PCPNDT कायदाही म्हणतात. त्याच्यानंतर लोकांमध्ये जनजागृती केली पाहिजे. मुलगी एक समान, नका करू गर्भलिंग निदान. किंवा असे फलक लावलेले असतात हॉस्पिटलमध्ये लावू नये किंवा सोनोलॉजिस्टमध्ये. हॉस्पिटलमध्ये गायनॅकॉलॉजिस्ट वगैरे असतात त्यांच्या ठिकाणी लावणं गरजेचं आहे. गर्भलिंग निदान करण्यास सक्त मनाई असली पाहिजे, कारण त्याच्यामुळे मुलींचं प्रमाण घटतं. आणि वंशाच्या दिवासाठी कित्येक मुलींच्या आपण म्हणू शकतो कत्तली केल्या जातात. तर अशा प्रकारे ह्याची थोडक्यात माहिती होती. तर असा होता आजचा व्हिडिओ. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.